नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीचा सध्या रणसंग्राम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची सध्या लगबग सुरू आहे. राजकीय चर्चांना देखील ऊत आलेला आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकारणाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात समोर येत आहेत आणि यामध्ये जी एक चर्चा आहे ती जागा वाटपाची. कमळ, राष्ट्रवादी आणि स्थानिक करमाळा विकास आघाडी आणि धनुष्यबाण या चिन्हांच्या खूप अशा मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत. यात सर्वात महत्वाची जी एक बाब आहे ती दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचं कारण या करमाळा तालुक्यातून, करमाळा शहरातून खासदार आणि आमदार यांना मताधिक्य होतं. मात्र त्यांनी ज्या चिन्हावरती ही निवडणूक लढवली होती ती म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावरील. मात्र हे तुतारी चिन्ह सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणातून, करमाळा शहराच्या राजकारणातून दुर्लक्षित होत आहे का, अशी चर्चा या निमित्ताने सध्या सुरू झालेली आहे. महायुतीचं चिन्ह वाटप, त्यानंतर महाविकास आघाडी आहे. यामध्ये करमाळा तालुक्याचं राजकारण ही सतत म्हणजे गटातटावरती चालतं. जे गटाचे प्रमुख आहेत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. कमळ हे चिन्हावरतीच करमाळा नगरपालिकेची निवडणूक नगराध्यक्ष लढवेल अशी भावना निवडणूक प्रमुख, भाजपचे जे निवडणूक प्रमुख आहेत ते सचिन कल्याण शेट्टी, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल होत्या. याबरोबर कन्हैयालाल देवी होते. त्यानंतर प्राध्यापक रामदास धोळसर होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे होते. याबरोबर शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष म्हणजे रामा ढाणे असतील, जगदीश अग्रवाल असतील, दीपक चव्हाण असतील, ही मंडळी होती. त्यानंतर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जे राष्ट्रवादी आहे त्यांचे घड्याळ चिन्हासाठी तालुका अध्यक्ष भारतभाऊ अवतडे असतील, अशफाक जमादार आहेत, त्यानंतर विवेकांना येवले आहेत. याशिवाय माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं देखील करमाळा नगरपालिका ही राष्ट्रवादी या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी त्यांची भावना आहे. त्यांचा जनाधार जरी कमी असला तरी बी त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काही जागा मागितलेल्या आहेत. दुसरीकडं महेश चिवटे यांनी अजून जरी भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सुद्धा माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी शिवसेनेच्या म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची आहे असं त्यांच्या देखील कार्यकर्त्यांची भावना आहे. ह्या सर्व घडामोडी होत असताना धनुष्यबाण, घड्याळ किंवा कमळ ह्या चिन्हांच्या चर्चा होत आहेत. आणि दुसरी बाब अशी आहे यामध्ये महत्वाची, ती म्हणजे सावंत गट हा स्वतंत्रपणे या निवडणुकीत लढणार आहे. करमाळा विकास आघाडी अशी त्यांची आघाडी आहे. करमाळा शहर विकास आघाडी अशी त्यांची आघाडी आहे आणि त्या माध्यमातून ते ह्या निवडणुकीत लढणार आहेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा आहे. यामध्ये तुतारी या चिन्हाची कुठेही चर्चा होत नाही. याबाबत आम्ही काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र त्यांनी याबाबत नो कमेंट्स असं उत्तर दिलेलं आहे. आमचं नाव देखील घेऊ नका असं त्यांचं यामध्ये म्हणणं आहे. मग करमाळा तालुक्यात, करमाळा शहरातून माजी आमदार नारायणआबा पाटील यांना मताधिक्य जातं तुतारी या चिन्हावरती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना देखील या करमाळा शहरातून मताधिक्य गेलेलं आहे. ते देखील तुतारी या चिन्हावरती या निवडणुकीत उतरलेले होते. मग नगरपालिका निवडणुकीमध्ये तुतारी या चिन्हाचा विसर पडतोय का अशी चर्चा करमाळा शहरात सुरू आहे. येथील दलित आणि मुस्लिम हा जो मतदार आहे तो शरद पवार यांच्याशी जोडलेला होता. म्हणजे ज्या पाठीमागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये मताधिक्य त्यांना जे वाढण्याचं कारण होतं त्याला ते कारण होतं. याबरोबर माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत होते. त्यांनी आमदार नारायणआबा पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिलेला होता.
त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता त्यांची देखील भावना अशी आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढायची. मग तुतारी या चिन्हाचं काय? नेमकं तुतारी या चिन्हाला लोकांनी नापसंत करत आहेत की येथील जी स्थानिक पुढारी आहेत त्यांची नेमकी भावना काय ही जनसामान्यांमध्ये सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आणि याबाबत स्वतः आमदार नारायणआबा पाटील किंवा खासदार धैर्यशील मोहिते पाटील याबाबत कधी बोलतील का? ते स्वतः कधी त्यांची भूमिका मांडतील का? आम्ही जी काय खाली कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांच्या सांगण्यातलं जे आलेलं आहे, आमचं नाव सुद्धा घेऊ नका असं त्यांचं मत येत आहे. म्हणजे काय नेमकं राजकारण काय आहे हे समजणं करमाळा तालुक्यातील करमाळा शहरातील नागरिकांना कळणं आवश्यक आहे. कारण पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या देखील निवडणूक आहेत. माजी राष्ट्रवादीचे आता जे जिल्हा सरचिटणीस आहेत ते संतोष वारे ते पांडे या गटातून निवडणुकीसाठी तुतारी या चिन्हासाठी आग्रही आहेत. मात्र त्यांची देखील भूमिका शहरात काय आहे? त्यानंतर बारामती अग्रोचे सुभाष गुळवे म्हणजे आमदार रोहितदादा पवार यांचे ते जवळचे समजले जातात आणि ते देखील जिल्हा परिषद निवडणुकीत उतरतील असं बोललं जात आहे तुतारी या चिन्हासाठी. आणि शहरात मात्र म्हणजे ग्रामीणमध्येही त्यांच्या भागात इच्छुक आहेत. करमाळा शहरात म्हणून असा चांगला कार्यकर्ता या ठिकाणी कोण मिळत नाही का? तुतारी या चिन्हाची एवढी म्हणजे ज्या शरदचंद्र पवार यांनी या करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार दिले, त्यानंतर खासदाराला इथं मताधिक्य दिलं आणि आता मात्र त्यांना त्यांच्या चिन्हाचा विसर पडतो की काय असं दिसत आहे. नेमकं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण या निवडणुकीच्या तोंडावरती करमाळा तालुका अध्यक्ष देखील बदलण्यात आलं. अमरजित साळुंके यांना राष्ट्रवादीचं तालुका अध्यक्ष करण्यात आलेलं आहे. मात्र ते नौके आहेत, ते देखील खूप चांगलं काम करत आहेत. मात्र त्यांना शहरातून मदत मिळत नाही का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. गेल्या 2-4 दिवसांमध्ये जमीर सय्यद यांना देखील शहर अध्यक्ष करण्यात आलेलं आहे. मात्र त्यांची करमाळा नगरपालिका निवडणूक लढण्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी याबाबत त्यांचे जे वरिष्ठ आहेत खासदार साहेब असतील, त्यानंतर आमदार साहेब असतील, यांच्याशी त्यांचा काय संवाद होतोय का? चिन्हाबाबत काय त्यांच्यात चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे ऐन वेळेला काय घडामोड केली जाणार आहे का पडद्याआडून त्यांच्या काय दुसऱ्या खेळी आहेत का हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.